डिपॉझिट रिफंड स्कीम म्हणटा ती अशें दाखयता की नॉन बायोडिग्रेडेबल पॅकेजिंगा खातीर एक कितें तरी नवेंच करता. पयलेंदा करता बी सगळें बरें आहा, बट देर विल बी अ मॅसिव compliance burden on businesses across the FMCG sector in Goa. There will be an additional layer of compliance that will be costing 50 to 70 crores every year in administrative and regulatory cost. Goa specific packaging म्हणजे आता बाब कालुसान सांगला ताका 30 ते 30 कोटी रुपया पर कंपनी लागतले. यू विल मेक सम ब्रँड्स फॉरगेट गोवा. नाकाच म्हणटले गोंयांत धंदो करपाक. तांदूळ येता, तांदूळ साक तांदळाचो येता तो आंध्र प्रदेशाचो येता, तो सगळो इंडियाभर आपले तांदूळ विकता. तो म्हणटलो गोंया खातीर आपण सेपरेट बारकोड कित्याक करू. तशें जाल्यार तुका तांदूळच मेळचो ना. फाल्यां शीत पण ते केलें. सेकंड देर विल बी अ ह्यूज ट्रान्झिशन कॉस्ट फॉर द इंडस्ट्री. एक मिनिमम एस्टिमेट आहा की 200 ते 300 कोटी रुपया इज इंडस्ट्री एस्टिमेट will be the transition cost. Because sir मागीर हे सगळें जातना तू जे पयले पैसे फारीक करता तातून मिनिमम 300 to 400 crore of working capital will be locked. Because sir distributors and retailers will face serious financial pressure. There will be increased inspection and regulatory pressure. There will be a risk of market distortion. Online seller जे आहा पळय they remain outside effective regulation. तांकां लागना फक्त रिटेलरांक लागतले. Because sir पंचायत will be are being burdened without consultation or funding. पंचायत पयली गार्बेजच कलेक्ट करू शकना. तातले तातून हे आमी खंय करतले. दावे म्हणटा ते इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि टेस्टिंग म्हणून पळय आहा ताजे खातीर कसलेच असेसमेंट करनासतना फुडें गेल्ले आहा. वेस्ट मॅनेजरांचे व्यू पॉइंट पळय. दे आर सेइंग दॅट देर इज नो मल्टी स्टेक होल्डर कन्सल्टेशन. ओनली हाय व्हॅल्यू स्क्रॅप इज टार्गेटेड. हाय व्हॅल्यू स्क्रॅप इज ऑलरेडी हॅज 70 to 80% collection with existing waste managers. Loss of high value scrap will increase the cost of disposal for government, which is running waste facilities. 5% of street litter only will be addressed by DRS. Unfair to local consumers that already keep recyclables in dry waste collection programs, like in our municipality. Shopkeepers will need additional working capital to pay for DRS in their purchases. Scrap value of waste is not given to consumers. Collection agency will have monopoly of collecting scrap. Broken glass on beaches and roadsides are not being addressed. Yes, again. जर पळोवंक गेलो सारांश असो काडूं येता की DRS इज एंटी कंज्युमर अँड विल नॉट गेट द सपोर्ट ऑफ कंज्युमर्स इन गोवा बिकॉज यू आर फोर्सिंग द कंज्युमर टू मेक अ डाउन पेमेंट ऑफ अ डेपॉझिट विच कॅन बी रिकवर्ड ओनली आफ्टर पुटिंग द कॅन और बॉटल इन द RBM. हें जातलें कितें जाणा तूं. यू आर मेकिंग द कंज्युमर स्टँड इन द लायन. आणि जे कंपनीक तुम्ही दिवंक सोदता सॉफ्टवेअर कंपनी डज नॉट हॅव एनी एक्सपिरियन्स इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. ते कितें करतले. दे आर मोर आफ्टर युअर डेटा which are mobile numbers and bank account numbers of consumers. So data theft म्हणटा ते आज modern day problem आहा. तो तुम्ही विकतें दुयेंस घेतात. Operator will pocket the money. Citizens will have to stand in the queue. Panchayats, municipalities, waste workers, businesses, general public, every household will be affected. There will be an operational burden on local bodies. So हे सगळें जर जाता जाल्यार unnecessary was first म्हणून करपा खातीर जे लीडर ऑफ ऑपोजिशनान सांगलां की आमी फर्स्ट म्हणून ते ताकतिकेन फुडें सरता आनी मागीर सगळें फोंड्यान घालतात राज्याक. तें जातलें. आमचो रिक्वेस्ट आहा, आमचो डिमांड आहा की हे तुमी ड्रॉप करचें. हे अननेसेसरी करूं नाकात. हाजेर खूब उलोवपा जाता. हो इश्यू म्हाका दिसता हाफ एन आवर डिस्कशन पसून घेवपाक जाता इफ दीस मॅटर इज नॉट रिजॉल्व टुडे. चाल या पुढे.